अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे काल अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात हजारोच्या संख्येने एल्गार मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। आंदोलकांनी तहसीलदार मयूर कडसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर केले। या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांनाही पाठवण्यात आले आहेत। या मोर्चात महापुरुषांची वेशभूषा केलेले चिमुकले विशेष आकर्षण ठरले। त्यांच्या हस्तेच निवेदन सुपूर्द करण्यात आले। आयोजकांच्या म्हणण्यानुसार अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात काढण्यात आलेला हा पहिला तालुकास्तरीय एल्गार मोर्चा होता। आंदोलकांनी सरकारवर गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाची केवळ शक्यता व्यक्त केली असून ते बंधनकारक केलेले नसल्याचे नमूद केले। तरीही राज्य सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमून तिचा अहवाल अद्यापही सार्वजनिक केलेला नाही। तसेच मुख्य सचिवांच्या समितीला अत्यंत कमी कालावधी देण्यात आल्याने सरकारच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी म्हटले। यावेळी 2011च्या जनगणनेतील जुन्या आकडेवारीच्या आधारे निर्णय घेऊ नये, 2027च्या जनगणनेचा अधिकृत डेटा येईपर्यंत उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवावी, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तातडीने जाहीर करावा आणि समितीत अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व असावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। आरक्षणाचे विभाजन करून समाजात वाद निर्माण करण्याऐवजी खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे। तसेच विविध महामंडळाचा निधी असूनही काही समाजघटक मागास का राहिले याबाबत सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। या मोर्चात नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे पदाधिकारी तसेच महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान शासनाने उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।